अनेक बाईक ओनरच्या मनामध्ये हा क्वेश्चन असतो की त्यांनी त्यांच्या बाईकवरती पीपीएफ केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे, आणि जर करायचं तर असेल तर नेमकं प्रोसेस कशी असेल. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते समजून घेऊयात. नमस्कार, माझं नाव आहे विकास. कार क्युरोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे कावासाकी निंजा 300, ज्यावरती आपण करणार आहोत पीपीएफ ऍप्लिकेशन, आणि त्याचबरोबर असे काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ते युजली प्रत्येक कस्टमरच्या मनामध्ये असतात. चला तर व्हिडिओला सुरू करूया. सर्वात आधी आपण बाईकला हाय प्रेशरने वॉश करून घेतो, ज्यामुळे सरफेसवरचा डस्ट आणि माती पूर्णपणे निघून जाते. यानंतर आपण बाईकला डिग्रेजर वॉश देतो, ज्यामुळे ऑइल आणि ग्रीस पूर्णपणे निघून जातं. आता आपण डिस्कस करूयात असे काही क्वेश्चन्स जे रेग्युलरली कस्टमर्सकडून विचारले जातात ऍट द टाइम ऑफ ऍप्लिकेशन ऑफ पीपीएफ ऑन देअर बाईक. ज्यामधला पहिला क्वेश्चन असा आहे की बाईकच्या टँकवरती आपण पीपीएफ कसं अप्लाय केलं जातं. तर युजली आमच्याकडे बाईकवरती 3 पीसेस मध्ये पीपीएफ अप्लाय केलं जातं. यामुळे पीपीएफ पिल ऑफ होण्याची शक्यता खूप कमी होते, अँड मोस्ट इम्पॉर्टंट जे काही डस्ट पार्टिकल पीपीएफ मध्ये जाणार असेल तर ते देखील आपण अवॉइड करतो. दुसरा क्वेश्चन असा असतो की बाईकवरती पीपीएफ ऍप्लिकेशनची कॉस्ट एवढी जास्त का असते. बाईकवरचे पॅनल्स ऍज कम्पेअर टू कार खूप स्मॉल असतात, आणि त्यातल्या त्यात ते कर्व देखील असतात. तर त्यामुळे त्यावरती पीपीएफ ऍप्लिकेशन करणं खूप डिफिकल्ट जातं, आणि त्यातल्या कॉम्प्लेक्स प्रोसेस असल्या कारणाने बाईकवर पीपीएफ अप्लाय करण्याची कॉस्ट ही खूप जास्त असते. अँड थर्डली मोस्ट आस्क्ड क्वेश्चन असा असतो की बाईकच्या कोणत्या पार्ट वरती पीपीएफ हे अप्लाय केलं जातं. तर युजली पीपीएफचा फुल फॉर्मच असतो की पेंट प्रोटेक्शन फिल्म, म्हणजेच आपण पीपीएफ हे ज्या ठिकाणी पेंट आहे त्यावरतीच अप्लाय केलं जातं. त्याचबरोबर वारंवार हेही क्वेश्चन विचारले जातात की फायबर पार्ट वरती पीपीएफ अप्लाय केलं जातं की नाही. तर मित्रांनो, फायबर पार्ट वरती पीपीएफ अप्लाय केलं नाही जात, कारण की पीपीएफ अप्लाय करण्याचा मेन मोटो असा आहे तुमच्या बाईकच्या पेंटला प्रोटेक्शन देण्यासाठी आपण पीपीएफ अप्लाय केलं जातं. सो याच कारणाने फायबर पार्ट वरती पीपीएफ अप्लाय केलं जात नाही. इम्पॉर्टंट क्वेश्चन असा असतो की पीपीएफ अप्लाय करत असताना बाईकचा लोगो हा रिमूव्ह करतात की नाही करत. काही केसेसमध्ये बाईकचा लोगो हा पेंट मध्ये एम्बॉस जर केलेला असेल तर तिथे आपल्याला लोगो काढायची गरज नाही राहत, आपण त्यावरतीच पीपीएफ अप्लाय करतो. बट काही केसेसमध्ये स्टिकर फॉर्म मध्ये लोगो असतो, सो आपल्याला तो रिमूव्ह करून नंतर पीपीएफ अप्लाय केल्यानंतर तो लोगो त्यावरती चिटकवायचा असतो. असे काही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन विचारले जातात, तर त्याचे आन्सर आम्ही दिला आहे. तुमच्याही मनात असे काही क्वेश्चन असेल तर आत्ताच कमेंट सेक्शन मध्ये ते टाका, आम्ही त्याचे तुम्हाला सविस्तर आन्सर प्रोव्हाइड करू.
आय होप ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. चला तर आपण पाहूयात काही फायनल शॉट पीपीएफ ऍप्लिकेशन केल्यानंतर. तोपर्यंत कीप लव्हिंग अँड कीप वॉचिंग कार क्युरो.